गाडीला रस्ता दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून पुण्यातील कोथरूड भागात प्रकाश धुमाळ नावाच्या 36 वर्षाच्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला आहे। जिथं ही घटना घडली ते हे मुठेश्वर मित्र मंडळ या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर काल मध्यरात्री प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती त्याच्या मित्रांसह उभी होती। त्यावेळी निलेश घायवळ टोळीतील गुंड या ठिकाणी दुचाकीवरून निघालेले होते आणि रस्ता का दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून मयूर कुंभारे नावाच्या निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार सुरू केला। या गोळीबारानंतर प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती जखमी झाली। या जखमी व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान या व्यक्तीचं रक्त या रस्त्यावरती सांडलं। पोलिसांनी हे मार्किंग केलेलं आहे गोल जे आपण या खुणा पाहतो आहोत तर 1 2 3 अशा आणि त्यानंतर ही प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या दिशेने पळाली। या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती 3 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यापैकी मांडीला 1 गोळी लागली आणि मानेला 1 गोळी लागली असं सांगण्यात येतं आणि प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती या दिशेने पळाली। इथे ही काही घरं आहेत आणि या ठिकाणी राहणाऱ्या या व्यक्तींनी या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीला पाणी दिलं। नक्की काय प्रकार घडला तुमचं नाव आधी सांगा। सचिन अशोक गोपालघरे, मी राहणारा इथला आहे। तर रात्री आम्ही झोपायला चालल्यानंतर ना त्यांना बघितलं मी तर म्हणलं आवाज झाल्यानंतर ना बघितल्यानंतर ना ते इथं बसले होते 4 जण। तर त्यांना विचारलं की बाबांनो तुम्ही कोण आहेत? तर ते म्हणले आम्ही इथले बाहेरून आलेलो आहे, जेवायला थांबलो, तुम्ही काय खाली जाऊ नका। म्हणलं झालं काय? तर म्हणले फायरिंग झालं। फायरिंग झालं म्हणलं फायरिंग झालं लागलं कुणाला? ते म्हणले एकाला मांडीला गोळी लागली। म्हणलं पाणी वगैरे देऊ का? तर त्या खिडकीतनं त्यांनी पहिलं पाणी मागून घेतलं होतं, त्यांनी पहिलं दिलं। मग म्हणलं इथनं लवकर घेऊन जावं त्याला, गोळी लागली तू म्हटलं जखम झाली होती आणि रक्त वाहत होतं ना त्याचं, हे काय रक्त पडलेलं आहे ना, हे रक्त इथं खूप सगळं रक्त या ठिकाणी सांडलेलं आहे। वरती रक्त सांडलेलं आहे। तो तिथंच बसले होते, ते 4 जण तिथं बसले होते। म्हणजे ज्याला एक गोळी लागली होती तो एक आणि त्याच्या संग 3 जण होते। त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्ही इथे जेवून आलो होतो आणि अचानक आमच्या फायरिंग झाली। तर या दिशेने देखील आपण ही जी व्यक्ती आहे प्रकाश धुमाळ ती पळत गेली ती पाहतो आहोत आणि त्यामुळं या दिशेला देखील आपण रक्त या व्यक्तीचं पडलेलं दिसून आलं। या ठिकाणी देखील काही वाहनं जी उभी आहेत त्या वाहनांना देखील या ठिकाणी हे रक्त लागलं। तर किती वेळ हा सगळा प्रकार सुरू होता? साधारणतः ते अर्धा तास इथंच बसून होते। त्याच्यानंतर ना आम्ही त्यांना म्हटलं लवकरात लवकर तुम्ही दवाखान्यात जा आणि पोलीस वगैरे कंप्लेंट करा। त्याच्यानंतर ते अर्ध्या तासाने निघून गेले। त्याच्यानंतर ना अर्ध्या तासाने पोलीस आले। अर्ध्या तासाने पोलीस आले। हो। आता इथं एक गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे, इथून अगदी काही मीटर अंतरावरती कोथरूड पोलीस स्टेशन आहे, जवळच आहे ना, म्हणजे इथून जर हाक मारली तरी पोलिसांपर्यंत जायला हवी, बरोबर? हो। तरी हा सगळा प्रकार घडला आणि यातूनच प्रश्न निर्माण होतोय की या गुंडांना पोलिसांची जरब उरली आहे का? एक असा हा इमारतीला एक फेरा आमचा झालेला आहे। इथे पण हे रक्त, त्यानंतर या सगळ्या खुणा ज्या आहेत, इथं हे एक मार्किंग आहे पोलिसांनी केलेलं, त्यानंतर इथं एक मार्किंग आहे, पुढं एक मार्किंग आहे आणि त्यानंतर तिथे समोर ते मुठेश्वराचं मंदिर आहे जिथे हा सगळा प्रकार सुरू झालेला होता। आता प्रश्न असा आहे की हा सगळा प्रकार घडतोय, तुम्ही या ठिकाणी राहताय, तर म्हणजे वाटतं का की ह्या गुंडांना कुणाची भीती आहे असा जर प्रकार घडत असेल? मागं असं कधी झालं नव्हतं इथं आणि आमच्या मनात पण नव्हतं की असं झालंय गोळीबार वगैरे काय। तर बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की असं झालंय। इथनं आधी कधी झालेलं नाही इथं आणि सतत इथं रहदारी आहे, त्यामुळं एवढं काय कधी झालेलं नाही आणि रात्रीच्या वेळेस झालेलं आहे। असं रहदारीमध्ये जास्त झालेलं नाही आणि अनोळखी चेहरे होते, ते ओळखीचे कोणी नव्हते ते, तरी आपण पाणी वगैरे दिलं त्यांना आणि लवकरात लवकर पोलिसांचा नंबर मागत होते तर त्यांना 100 नंबरला कॉल करा म्हणलं आणि पोलिसांना बोलवून घ्या तुम्ही आणि तुम्ही माणसाला घेऊन जावा। उद्या काय झालं इथं आमच्या इथं तर आम्हाला उत्तर द्यावं लागते। तर त्यानंतर ते अर्ध्या तासाने घेऊन गेले। पुण्यातील हे कोथरूड पोलीस स्टेशन जिथे ही घटना घडली त्या घटनेपासून अगदी जवळ आहे आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडल्यानंतर अर्धा तासांनी पोलीस घटनेच्या ठिकाणी आलेले आहेत। जिथे
घटना घडली त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला ती प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती अर्धा तास स्वतःचा जीव वाचून एका पाण्याच्या टाकीवरती लपून बसलेली होती। स्थानिक नागरिकांनी या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीला पाणी दिलं, मदत केली, पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले। ही सगळी घटना निलेश घायवळ टोळीतील गुन्हेगारांकडून करण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये एका कुंभारे नावाच्या या टोळीतील गुन्हेगाराला अटक केलेली आहे, मयूर कुंभारे। मात्र त्याचे इतर साथीदार पसार झालेले आहेत। मात्र मूळ मुद्दा आहे तो हा की पोलीस स्टेशनपासून इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती जर गोळीबार होत असेल तर या गुन्हेगारांना पोलिसांची जरब उरलेली आहे का? सातत्याने पुण्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडतायत, ज्यातून या गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा जरब वाटतोय का, वचक उरलाय का, हा प्रश्न उपस्थित होतोय। आणि या घटनेमुळे तर हे प्रश्नचिन्ह आणखी मोठं होतं आहे। आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनपासून चालत अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये या गोळीबाराच्या घटनेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। इथं हे मुठेश्वर मित्रमंडळ आहे आणि इथं हे रक्त सांडलेलं दिसतंय। इथं या रक्ताच्या खुणा आहेत, रक्ताचे डाग आहेत, पोलिसांनी केलेलं हे मार्किंग आहे। समोर हे मुठेश्वर मित्रमंडळ गणपतीचं हे मंदिर आहे आणि प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती जीव वाचवण्यासाठी आधी या दिशेने पळाली, त्यानंतर या इमारतीच्या आतमध्ये ही व्यक्ती गेली आणि तिथे एका टाकीवरती लपून बसली। पोलीस स्टेशन किती अंतरावरती आहे इथून हे आपण पाहिलं। दाखवण्याचा उद्देश हाच की या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती गोळीबार करण्यापासून जर कोणती पोलिसांची भीती किंवा पोलिसांचा वचक रोखू शकत नसेल तर पुण्यासाठी ही गंभीर परिस्थिती आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।